तुमसर पोलिसांची मोह हातभट्टी दारूवर रेड. अवैध मोहा दारूसह 7.56 लाखांचा मुद्देमाल जप्त. तुमसर येथे अवैध दारू विक्री आणि साठवणुकीविरुद्ध कडक मोहीम राबवत असताना तुमसर पोलिसांनी सिहोरा बायपास रोड परिसरात छापा टाकून एका आरोपीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी मोहफुलाची दारू आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 7,56,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तुमसर पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजा आंबेडकर वार्ड सिहोरा बायपास रोड येथे अवैध दारूचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता आरोपी अतुल विनोद राऊत वय 25 वर्ष राहणार पाथरे तालुका तुमसर हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. जप्त केलेला मुद्देमाल मोहफूल दारू एकूण 80 लिटर, मोहफुलाची हातभट्टी दारू 16,000 रुपये. ही दारू पिवळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली होती. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची टाटा पंच क्रमांक MH36 AG 9085 त्याची किंमत 7,50,000 रुपये. क्रमांक 335 365 2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सयाम, पोलीस शिपाई बडदे आणि तुमसर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.